नमस्कार पुरुलू. जय सद्गुरू. बरे आहेस का? मी पण बरे. आज मी वडापावचा बेत केला आहे. आमच्या इथे का नाही तैबेडकरांचं लय फेमस दुकान आहे वडापावचं. तसा वडापाव मी करून दाखवणार आहे तुम्हाला. तर आपण आता वडापावसाठी काय काय घेतले बघूया. दाखवते तुम्हाला. 2 बटाटे मोठे उकडून घेतलेत वडापावसाठी मी. आता आपण दुसरं साहित्य काय घेतले तुम्हाला दाखवते. बघा पुरीनो, आपण आता काय काय घेतले भाजीसाठी. हे बघा 5-7 मिरच्या घेतल्यात, एवढं आलं घेतले, हा कढीपत्ता घेतला, एवढा कोथिंबीर घेतल्या, 1 चमचा जिरं घेतलेत, अर्धा चमचा ओवा घेतलाय, 1 चमचा हळद घेतल्या, थोडं चवीपुरतं मीठ घेतले आणि हे गड्डा लसूण सोलून घेतलाय. हे बघा आपण आता हे सगळं मिक्सरला बारीक करून घेऊया भाजीसाठी. हे बघा एवढ्या मिरच्या घालायच्या म्हणजे झणझणीत वडापाव होतो. 5-7 तुम्हाला काय एवढ्या घालायच्या तेवढ्या घाला. मी घातलेत. थोडंसं आलं, 1 गड्डा लसूण सोलून घेतला आहे. लसूण पण जास्त घालायचा म्हणजे वडापावला चांगली चव येते. एवढं कोथिंबीर, 7-8 पानं कढीपत्ता. आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊया. मिक्सरमधनं बारीक करून घेतला. लय बी बारीक नाही, असा जरा मोठा मोठाच करायचा. हे बघा मी 2 बटाटे घेतलेत का नाही आता शिजवून. ही आता मी कुस्करून घेते. ही बटाटे मी आता कुस्करून घेतलेत. हे जरा असंच मोठं मोठं ठेवायचं, तुकडं लय पण बारीक करायचं नाही. आपली कढई तापली. आता वडापावची भाजी करून घेऊया. तेल टाकूया. हे बघा पुरीनो, मग अशी मोहरी विसरली होती दाखवायची. हे बघा मोहरी घेतली मी. फोडणीला मोहरी लागते. मोहरी टाकून घेऊया. आता आपण हे जिरे टाकूया. आता मिक्सरला बारीक केलेला मसाला टाकूया. हा मसाला चांगला भाजून घेऊया म्हणजे मिरची चांगली भाजली जाते. आपण कच्ची मिरची घातली ना, ह्याच्यात भाजली की चांगली भाजी मिरची मसाल्यात. हळद घालूया. चांगली भाजून घेऊया. बघा आपला मसाला भाजला आहे. आता आपण याच्यात शिजवलेला बटाटा टाकूया. बघा आपण आता मीठ टाकूया चवीपुरतं. बघा हे कसं सगळं व्यवस्थित आता हे मिक्स करून घेते. झालीच आपली भाजी तयार. आता बघा किती छान कलर आला भाजीला, मस्त झाली भाजी. भाजी आपली तयार आहे. आता आपण काढून घेऊया. आपण हे आता थंड करून घेऊया आणि पीठ भिजवून घेऊया. आता आपण वड्याचं. हे बघा पुरीनो, घरच्या डाळीचं मी पीठ घेतलं 1 वाटी. आता हे आपण भिजवून घेऊया. ह्याच्यात आपण थोडी हळद टाकूया, थोडा ओवा टाकूया, थोडं चवीपुरतं मीठ टाकूया. आता हे सगळं असं हलवून घेऊया. आता ह्याच्यात पाणी टाकूया, जरा लागेल तुझे थोडं. जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही. हे बघा असं पीठ भिजवून घेतलं मी. असं भिजवून घ्यायचं पीठ वड्याला. तर आपली कढई तापली. आता आपण आता तेल ओतूया त्याच्यात. का तेल तापते त्यावर आपण भाजीचं असं गोळं करून घेऊया छोटं. हे बघा असं गोळं करून घेऊया. हे बघा असं गोळं करून घेऊया सगळं. आता छान तुमच्या आवडीचं प्रमाणे करा. मी आपलं असं केलेत मध्यम. तुम्हाला कसं आवडेल तसं तुम्ही करा. मुलीनं मी सगळ्या भाजीचं कसं गोळं करून घेतलेत आता छान. आता आपण तळूया वडा. तेल तापले. आता आपण सुडे ह्याच्यात वडे. हे बघा आपण सुडूया आता वडे. झालं आपलं पीठ पण भिजलंय. तेल आपलं तापले.
जास्त नाही सोडायची, 4-4च सोडून घ्यायचे करून तळून. बघा आपले वडे कसे छान फुगायला लागले. आता ते चॉकलेटी कलर येस्तोवर असे चांगले भाजून घ्यायचे. आता हे चुलीवरचे वडे म्हणजे बघा तैबेडकरांच्या वड्यासारखेच होणार, अगदी सेम. कसे खुसखुशीत झालेत बघा आपली वडी. असं चॉकलेटी कलर येस्तोवर चांगले खरपूस भाजून घ्यायचे वडी. बघा आता आपल्या वड्यांना चॉकलेट कलर यायला लागला आहे. आता भाजले ते वडे आपले, आता काढून घेऊया. तेल बघा नितळायचं, जास्त म्हणजे तेलकट राहत नाही. असे सगळे वडे करून घे. बघा पूर्ण आपली वडी कशी तयार झालीत. आता मिरच्या अशा कापून घेतल्यात मी. आता हे आपण तळून घेऊया वड्यासाठी, वडापाव खायसाठी. मिरच्या आपल्या तळ्यात, आता आपण काढून घेऊया. आता राहिलेलं पीठ आहे ना ते सोडून घेऊ आता चटणीसाठी. असं छान वाटते बघा. हे बघा राहिलेली पिठाची बुंदी पाडून घेतली आपण. आता ह्याची चटणी करायची तयार. चटणी करायला आपण काय काय घेतोय, आता ही बुंदी पाडून घेतलेली राहिलेली पिठाची. थोडंसं मीठ घालायचं चवीपुरतं. हे थोडं घरचं तिखट घालायचं चवीपुरतं. 2 लसणाच्या कुड्या. आपली चटणी थोडीच आहे म्हणून आपण 2च घालायच्या. जास्त असली तर जास्त घालायचं. हे बघा आता सगळं घातले आपण. ह्याला फिरवून घेऊया मिक्सरला. चटणी तयार झाली. तुम्ही पण करून बघा, किती छान झाली बघा चटणी आपली. हे बघा आपण तळलेली मिरची. आता ह्याला आपण थोडंसं मीठ लावायचं म्हणजे छान लागतं. बघा पूर्ण आपला वडापाव कसं छान तयार आहे. आता वडा घालायचा, आपण चटणी घालायची अशी, नंतर असा कांदा घालायचा, मिरची घालायची. झाला आपला वडापाव तयार. हे बघा मुलींनो, वडापाव आपला तयार आहे. कसा झणझणीत चमचमीत केला आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.